नमस्कार मित्रांनो, मी सुमेध पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 त्यातील जी काही पीवायक्यू सिरीज आपण सुरू केली आहे त्यातील प्रश्न क्रमांक 22वा। चला तर प्रश्न वाचूयात काय आहे तो। बघा, इथे म्हणले कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे। शिक्षक यासाठी डॅश 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 कार्यनीतीचा उपयोग करतील। बघा, आता इथं काय विचारलेलं आहे, कुठल्याही समस्येच्या निर्णयाप्रत यायचं नाही, म्हणजे निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येचं आपण काय केलेलं आहे, उत्तर शोधलेलं आहे किंवा उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने, म्हणजे एखादा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे किंवा एखादी समस्या आहे त्या समस्येचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे, परंतु विविध आपल्या कल्पना वापरून शोधायचं आहे। तर ह्यासाठी शिक्षक कुठल्या कार्यनीतीचा उपयोग करतील असं ह्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। पर्याय बघूयात काय आहेत तर पहिला आहे बघा, नाट्यीकरण आणि भूमिका पालन। बघा, जर एखादी समस्या असेल आणि त्या समस्येवर जर तुम्ही नाट्यीकरण करत आहात, म्हणजे तुमच्याकडे एक स्क्रिप्ट तयार आहे आणि ह्या नाट्यीकरणाच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टीपर्यंत पोहोचणार आहोत, म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत येत आहात, त्याच्यामुळे हा पर्याय येईल का बरं? नाही, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी माहित असणार की उत्तर काय आहे, त्यामुळे। नंतर दुसरा पर्याय आहे प्रकल्प। प्रकल्प म्हणजे काय? प्रोजेक्ट। आता प्रोजेक्ट मध्ये ही समस्या आहे आणि ह्या मार्गाने जर मी अभ्यास केला तर ही समस्या सुटू शकते, म्हणजे तुम्ही प्रकल्पाचा एक रोडमॅप देखील तयार करून तुम्ही प्रकल्पाच्या म्हणजे समस्येच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता, त्यामुळे हा देखील पर्याय येणार नाही। त्यानंतर आहे पर्यवेक्षित अभ्यास। पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे काय सर? सुपरवाइज्ड स्टडी, म्हणजे एखाद्या गोष्टीचं तुम्ही एखाद्या समस्येचं पर्यवेक्षण केलं आणि त्या पर्यवेक्षण करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचत आहात, म्हणजे तुम्हाला उत्तरापर्यंत जाण्याचा मार्ग माहित आहे, त्यामुळेच तुम्ही काय करत आहात, पर्यवेक्षण करत आहात। आणि त्याच्यानंतर शेवटचा पर्याय तो म्हणजे बुद्धिमंथन। बघा, जर तुमच्याकडे एखादी समस्या आहे आणि तुम्ही तुमच्या बुद्धीचा कस लावून त्या समस्येच्या उत्तरापर्यंत पोहोचत आहात, म्हणजेच काय, तुम्हाला सर एखादी समस्या असेल आणि तुम्हाला जर कळालं यार मी नाट्यीकरणाच्या माध्यमातून ही समस्या सोडवू शकतो, येस तुम्ही नाट्यीकरणाचा उपयोग करू शकता। हा, तुम्हाला कळालं ह्या समस्येचं उत्तर मी प्रकल्पाच्या माध्यमातून काढू शकतो, तुम्ही प्रकल्प करू शकता। तुम्हाला समजलं यार ह्या समस्येचं उत्तर मी पर्यवेक्षित अभ्यासामधनं काढू शकतो, येस तुम्ही पर्यवेक्षित अभ्यासाचा वापर करू शकता। त्यामुळे प्रश्नाच्या अनुषंगाने आपलं उत्तर यायला पाहिजे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी, बुद्धिमंथन। ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बुद्धीने विविध कल्पनांचा शोध घेऊन एखाद्या समस्येच्या उत्तरापर्यंत पोहोचता तेव्हा ह्या गोष्टी घडून येतात, त्यामुळे प्रश्नानुसार आपला पर्याय क्रमांक डी बरोबर असणार आहे। चालतंय मित्रांनो, थांबूया तिथे, भेटूयात पुन्हा नवीन प्रश्नासोबत। थँक्यू।